महाराष्ट्रात तुम्हाला दाखवून देऊ परतीच्याच पायानं जायला लागेल. जर आरक्षण नाही दिलं तर परतीच्याच पायानं वापस लावणार. त्यावेळेस तेच पंतप्रधान साहेब होते, आता तुम्ही पण येत, अमित शहा साहेब आणि दोघं जण आहेत. यावेळेस मराठ्यांच्या जर आचारसंहितेच्या आत मागण्याची अंमलबजावणी नाही केली, देशाला दाखवून देणार आम्ही मग की हे जरी गेले तरी जनता गणित बिघडू शकते. आचारसंहितेच्या आधी जर मागण्या मान्य नाही झाल्या, पण अमित शहाने असं जाहीर केलंय की 2029ला भाजपची सत्ता ती बी स्वबळावर येईल. म्हणजे 24 सोडलं तर पुढच्या 25 पर्यंत तुम्ही नसणार असं त्यांनी आकडे पाहिजे. आता ते कहून स्वबळावर ते कुणाच्या सोबत राहणार पण नाही असं त्यांनी. नका करू. आपल्याला काय आपल्याला काय कुणी निस्पुरी राहा, कुणी लग्न करा, आपल्याला काय करायचं. एकटे एकटे राहायचं सवय असती, काही त्याला दोघं राहा, तिघं राहा, आपल्याला काय घेऊन. तुम्ही 5-5 जणात जरी राहिलात एकामेकात तरी आम्हाला काय बाबा दुःखत नाही ना काही. आम्ही पुढे म्हणतो तुम्हाला निस्पुरी राहा किंवा राहू नका किंवा लग्न करा ना, त्याचा त्याचा विषय असतो. त्यांना एकटं राहा वाटत असेल तर एकटं राहा, लय मोठ्यात राहायचं, लय मोठ्या भडक्यात राहा, आपल्याला त्याशी देणं घेणं नाही. पण एक आहे असं लोक म्हणतात ते ऐकून मी, आणि मला बी चांगलं माहिती, थोडं हरियाणा आता लक्षातच येईल. पण तरीही सांगतो, जिथं जिथं खूप अशा काही गोष्टी होतील, म्हणजे पिछाट ज्या वेळेस होईल त्यांची, त्यावेळेस मोदी साहेब आणि अमित शहा साहेब घुसते. ही एक त्यांचा पायंडा आहे, ही एक त्यांचा पायंडा आहे, ते घुसते. पण महाराष्ट्रात तुम्हाला दाखवून देऊ परतीच्याच पायानं जायला लागेल. ते बाकीकडे तुम्ही काय केलं, काय डाव टाकले, तुम्ही जिथं जिथं गेला तिथं तुम्ही बरोबरच गेम केला दोघांनी, असं जे ऐकूयात बातम्या आहेत असू शकतात. महाराष्ट्रात जर आरक्षण नाही दिलं तर परतीच्याच पायानं वापस लावणार. त्यावेळेस तेच पंतप्रधान साहेब होते, आता तुम्ही पण येत, अमित शहा साहेब आणि दोघं जण आहेत. यावेळेस असू द्या, गणित बिघडीत परतीच्याच पायानं वापस लागेल. हो, मराठ्यांच्या जर आचारसंहितेच्या आत मागण्याची अंमलबजावणी नाही केली, देशाला दाखवून देणार आम्ही मग की हे जरी गेले तरी जनता गणित बिघडू शकते. नसता अशी मन झालेली, तुम्ही गेलात की ते बरोबर काही ना काहीतरी करत, की देशाला मनच मोडून टाकली की हे गेल्यावर उलट जास्त पडत. नाही दाखविले ना, नाव बदलावून देऊ. नसता आपलं आरक्षण देऊन टाका बाबा. फडणवीस साहेब, दरेकर साहेब सांगतो, ते लाड साहेब येते एक दुसरे साहेबाला सांगा आम्हाला राजकारणात नाही जायचं, समाजाला नाही जायचं. आमचा उद्देश आहे मराठ्यांसाठी काम करणे, मराठ्यांना आरक्षण मिळवून दिले तेवढं द्या. साहेबांना तुम्ही समजून सांगा, फडणवीस साहेबांना तेवढे मात्र अंमलबजावणी नाही का. तुम्ही जेवढ्या मागण्या आहेत तेवढ्याचे आमचे लखलाभ राजकारण तुम्हाला. आम्ही खुशाल निवांत राहतो, तुम्ही तुमचं निवांत राहा. नाही दिलं तर एक शब्द सुद्धा थोबाडातून काढायचा नाही. त्याच्यानंतर मी ऐकून घेत नसतो आणि बॉम्बलायचं बी नाही माझ्या नावावर, आणि भाजपात मराठी राहत नसते. म्हणून दरेकर साहेबाचं 2दा नाव घेतलं मी पुन्हा, की तुम्ही त्यांना समजून सांगा आणि मजात तुमचं तुम्ही राजकारण आमच्या मागणीची अंमलबजावणी करा. धन्यवाद.